कृत्रिम बुद्धिमत्ता हेच भविष्य असून रोबोटिक्स, जैवतंत्रज्ञान यासह सर्वच क्षेत्रात या तंत्रज्ञानामुळे बदल घडून येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज नागपूरमधल्या रामदेव बाबा विद्यापीठात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळेचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते। तज्ज्ञांच्या मतानुसार आगामी काळात किमान 70% रोजगाराचं स्वरूप बदललेलं असेल असंही ते म्हणाले। कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे रोजगार जाणार नाहीत, मात्र त्यांचं स्वरूप बदलेल असं त्यांनी सांगितलं। शिक्षण संस्थांनी नवीन शिक्षण धोरणाअंतर्गत बाजाराच्या मागणीनुसार अभ्यासक्रम निश्चित करायचे आहेत। शिक्षण संस्थांनी केवळ पदवीधर निर्माण करायचे नाहीत, तर रोजगार मिळवू शकतील असे शिक्षित तरुण घडवायचे आहेत असंही ते म्हणाले। शैक्षणिक संस्थांनी आता नोकऱ्यांच्या क्षेत्रातील गरजा लक्षात घेऊन रोजगारक्षम, अत्याधुनिक कौशल्यांनी सज्ज, कालसुसंगत मनुष्यबळ घडवण्यावर भर दिला पाहिजे। आजच्या नोकऱ्यांच्या क्षेत्राला केवळ पदाधिकाऱ्यांची गरज नाही, तर अर्थपूर्ण योगदान देणाऱ्या गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाची गरज आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। पुणे जिल्ह्यातल्या बारामती